विण दोघातली तुटेना. पुढील भागामध्ये ऑफिसमधून अर्पिता घरी पळतच जाते आणि विलबद्दल अशी काही माहिती देते की मलिकाच्या पायाखालची जमीनच सरकते. तर नक्की काय घडलं, चला तर बघूया. आता वडील आजारी म्हणून रोहिणी निघून जाते. जेव्हा जाताना स्वानंदी तिला विचारते, तुम्ही परत तर येणार ना? तेव्हा ती म्हणते, मॅडम येण्याचा प्रयत्न करेल. यामुळे स्वानंदी विचारात पडलेली असते. पण तिला माहीत नसतं रोहिणी बाहेर पडली ती फक्त स्वानंदीमुळे. तिला स्वानंदीची मदत करून अंशुमनचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायचा असतो. निकीचा फोन आलेला असतो, त्यामुळे स्वानंदी आनंदला भेटण्यासाठी जाते. तर आनंद शांत बसलेला असतो. स्वानंदी म्हणते, आनंद दादा कसे आहात तुम्ही? आनंद म्हणतो, स्वानंदी वहिनी, पण त्याच्या शब्दात मात्र अजिबात वजन नसतं. ते बघून स्वानंदी म्हणते, आनंद दादा अहो स्वतःची काय अवस्था करून घेतली, आणि अहो तुम्ही का काळजी करता? एक दिवस सत्य समोर येणार म्हणजे येणार. समोर ऑफिसमध्ये जातो आणि वकिलांना बोलून घेतो. अर्पिताचं लक्षच असतं. ती म्हणते, समोर दादाने वकील का बोलवले? वकील म्हणतात, साहेब तुम्ही बोलवलं? समोर म्हणतो, हो हो या ना बसा, मला बोलायचं आहे तुमच्याशी. आणि म्हणतो, मधल्या काळात जे काही घटना घडल्या त्यामुळे मला हे सगळं करावं लागतंय. हे सगळं चोरून अर्पिता ऐकत असते. समोर म्हणतो, राजवाडे कुटुंबाची 3 पिढ्यांची लिगलिस्टी कोण सांभाळणार? ह्या सगळ्या गोष्टीवर अशा एका व्यक्तीचा अधिकार असायला हवा जो कायम स्वतःपेक्षासुद्धा राजवाडे कुटुंबाच्या भल्याचा विचार करतो. आता माझ्या डोळ्यासमोर फक्त अशी एकच व्यक्ती आहे, माझी आजी. आजीचं नाव ऐकल्यानंतर अर्पिता हादरते. ते आता पळतच घरी येते. मलिका म्हणते, अगं काय झालं तुला, एवढी धापा का टाकतेस? ती मम्मा वाट लागली आपली. दादा आज ऑफिसमध्ये वकिलांसोबत बोलत होता विलबद्दल. विलवर नॉमिनल म्हणून त्याने आजीचं नाव लिहिलं आहे. आता मात्र मलिका अंशुमन चांगलेच हादरतात. अंशुमन म्हणतो, मॉम आता काय करायचं? मलिका म्हणते, समरने एवढा मोठा निर्णय घेतला आपल्याला न सांगता. आतापर्यंत त्याने मला न सांगता कधीच काही केलं नाही. विलवर त्या म्हातारीचं नाव, आणि ती म्हातारी स्वानंदीला सोडून आपल्याला कधीच काही देणार नाही. ते अंशुमनला मारत म्हणते, हे जे सगळं झालं ना ते तुझ्यामुळे. अंशुमन म्हणतो, मॉम दुखतंय. अगं मी काय केलं आहे? अर्पिता म्हणते, तू काय केलं म्हणजे सगळं तूच केलं आहे. तो म्हणतो, तू गप ग. मलिका म्हणते, किती वेळा सांगितलं समरचा विश्वास मिळव, त्याच्याशी गोड गोड बोल, पण नाही, तुला तर वेगळंच काहीतरी करायचं असतं. अंशुमन म्हणतो, त्याच्यासमोर लालगुडपणा मला नाही जमणार. आणि मला एक सांग मॉम, ह्या इस्टेटीवर जेवढ्या त्या समरचा अधिकार आहे तेवढाच आपला आहे ना? ही जशी त्याच्या बापाची आहे तशी माझ्या पण बापाची आहे. मलिका डोक्यात मारत म्हणते, ही जी इस्टेट कमवली ना ते समरने, पण अधिकार तर आपला आहे. आता त्याला परत आठवण करून द्यावा लागणार की तुझा काका गेला ते फक्त तुझ्यामुळे. आजपर्यंत मी त्याला अशीच खचवत आले आणि माझे डाव बरोबर पडत होते, पण ही स्वानंदी आल्यापासनं सगळंच फिसकटलं आहे. पण आता गप्प बसून चालणार नाही, ह्या स्वानंदीचं काहीतरी करावंच लागणार. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.